हाती घोडे तोफ तलवारे. उद्या ग्रामसेवकाचं निलंबन होत आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही चुकीची कामं करणार आणि आम्ही शांत बसणार, कसं चालेल? हे लिखित स्वरूपात भेटलेलं आश्वासन, त्या हिशोबाने सगळं काम चालू आहे. ग्रामपंचायतचं रेकॉर्ड सील होणार, ग्रामसेवक निलंबित होणार आणि संबंधितांवरती कारवाई पण होणार. ही ताकद आहे लोकशाहीमध्ये. तो प्रत्येक व्यक्ती जागा झाला तर या भारत देशाला बदलायला वेळ लागणार नाही. बदल घडवायचा आहे तर स्वतःच्या गावापासून, स्वतःच्या घरापासून आपल्याला करावा लागेल. सुरुवात आपण केली होती. पहिल्या वेळेस घोटाळे दाखवले, दुसऱ्या वेळेस ग्रामसेवकाला जाब विचारला, आज ग्रामसभा लागली होती. पण त्याच्यात काय झालं माहितीये? लोक तर होती लय मोठी, आतापर्यंत यांनी नियमानुसार लय ग्रामसभा घेतल्या, ते बी निघेल. पण त्याच्यामध्ये सांगितलं आलं की 100 लोकांनी सह्या केल्या नाहीत. आता काही असेल केल्याच नाहीत, लोकांनी सह्या केल्या नाहीत, मग त्यांनी पुढची तारीख दिली. ग्रामसभा होत नाही तोपर्यंत ग्रामसभा होणार, कारण की आता पुढच्या वेळेस कोरम नसणार आहे. ग्रामसभा तर होणारच, पण 2021 पासून 2026 पर्यंत प्रत्येक पैशाचा हिशोब द्यावा लागणार. तुमच्या गावामध्ये पण घोटाळा झालाय का? तर मग काय करायचं माहितीये? तुमच्यासाठी वेबसाईट उपलब्ध आहे शासनाच्या, तुमच्यासाठी ॲप उपलब्ध आहे, पंचायत राज म्हणून एक ॲप आहे, त्याच्यावरती सगळा हिशोब असतो. त्यासोबत ई ग्राम स्वराज नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावरती ग्रामपंचायतचं प्रत्येक वर्षाचं ऑडिट, प्रत्येक वर्षाचं काम, प्रत्येक कामाचा फोटो, झालेला खर्च, सगळं काही उपलब्ध असतं. माझी त्या प्रत्येक गब्बरला विनंती आहे, गावाचा विकास करायचा आहे, गाव बदलायचं आहे, तर या ॲपवरती जाऊन माहिती काढा, असं लिखित काढा आणि बोलवा. आम्ही पण यायला तयार आहोत. आपल्याला प्रत्येक गाव बदलायचंय, प्रत्येक खेडं बदलायचंय. शहरांचा विकास तर लई झाला, पण आपल्या गावाला आपल्या गावातल्यांनीच लुटून खाल्लं. त्यांना आता एकच म्हणायचं, हाती घोडे तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है. चला, काळजी घ्या आणि लढा भारत देशासाठी, भारताच्या विकासासाठी. इन्क्लाब.